नमस्कार मंडळी, महिमा क्रिएशनमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत चटकदार आणि कुरकुरीत असा बांगडा फ्राय। जर तुम्हाला घरच्या कमी साहित्यामध्ये चविष्ट अशी रेसिपी बनवायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 1 किलो बांगडा घेतलेला आहे आणि बांगडा मी स्वच्छ करून घेतलेला आहे। त्याला 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे। जेव्हा आपण बांगडा विकत आणतो तर त्याच्या पोटामध्ये सुद्धा खूप सारी घाण असते, तर ती सुद्धा आपल्याला काढून टाकायची आहे। मासे धुत असताना त्यांच्या पोटामध्ये सुद्धा काळा कलरचा असा एक छोटासा थिन लेयर असतो, तो सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तो काळा कलर आपल्या माशांच्या पोटामध्ये दिसला नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपल्या माशाची चव थोडीशी कळवट लागते। आता फिश मॅरिनेशनसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघूया। तर इथे मी आपण पोहे खायचा जो टीस्पून असतो त्याचे माप घेतलेली आहे। तर 2 टीस्पून लसूण आलंची पेस्ट घेतलेली आहे, हाफ टीस्पून हळद घेतलेली आहे, 2 टीस्पून लाल तिखट घेतलेला आहे। आता तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि 2 टीस्पून मी इथे मीठ घेतलेलं आहे। तर मिठाचंही प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त होऊ शकतं, पण हा जो मसाला बनवतो तर हा मसाला थोडासा खारट असला पाहिजे, म्हणजे मिठाचा जो खारटपणा आहे तो आपल्या फिशमध्ये उतरतो आणि फिशची चवही छान लागते। आता हा मसाला आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही 1 लिंबाचा रस या मसाल्यामध्ये टाकू शकता। आता माझ्याकडे लिंबू नव्हते म्हणून मी इथे तो टाकलेला नाही आहे। सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित एकत्र करून गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता प्रत्येक फिशला आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे। तर फिशच्या ज्या चिरा आहेत त्या चिरामध्ये हा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। नंतर पोटाच्या साईडला आपल्याला हा मसाला अगदी थोड्या प्रमाणात भरायचा आहे, कारण की पोटाच्या साईडला आपण जास्त फ्राय करू नाही शकत, तर त्याच्यामुळे आतला जो मसाला असतो तो कच्चाच राहतो। त्याच्यासाठी फक्त पोटाच्या साईडला आपल्याला फक्त एक मसाल्याचा बोट फिरवायचा आहे, जास्त मसाला तिथं भरायचा नाही। असं केल्यामुळे फिशच्या प्रत्येक पार्टला मसाल्याची चव लागते आणि फिशमध्ये हा मसाला छानपैकी मुरतो। चला मी सांगितलेल्या पद्धतीने सर्व मासे मी आता मॅरिनेट करून घेते आहे। बघा, प्रत्येक चिरेमध्ये मी सर्व मसाला व्यवस्थित भरून घेते आहे आणि पोटाच्या साईडला फक्त एक मसाल्याचं बोट फिरवते आहे। अशा पद्धतीने आपल्याला अर्ध्या तासासाठी हे सर्व फिश मॅरिनेट करून ठेवायचे आहे। अशा पद्धतीने मॅरिनेट केलेले मासे तुम्ही फ्रीजरमध्ये 2 ते 3 दिवसासाठी स्टोअर करू शकता। मॅरिनेशन आधीच झाल्यामुळे जेव्हा हवे तेव्हा आपल्याला हे फिश फ्राय लगेच करता येतात। आता आपण फिश फ्राय करायला घेणार आहोत। तर फिश फ्राय मी हे शॅलो फ्राय करणार आहे। आता फिश फ्रायला कोटिंग करण्यासाठी इथं मी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे फिश फ्राय झाल्यानंतर त्याचं जे कव्हरिंग असेल त्याला सुद्धा टेस्ट लागेल। आता आपण फिशला रव्याचं कोटिंग करून घेणार आहे। रवा याच्यासाठी मी इथं घेतलेला आहे की रव्यामुळे आपले जे फिश आहेत ते क्रिस्पी होतात। आता या ठिकाणी मी फिश तळण्यासाठी तव्याचा वापर केलेला आहे आणि या तव्यावरती तेल छान व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता फिश फ्राय करताना सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे की एक साईडची फिश पूर्णपणे फ्राय झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनी तिला फ्राय करायला घ्यायचं आहे। जर तुम्ही फिश लवकरच दुसऱ्या साईडने भाजण्याचा प्रयत्न केला तर फिश तुटण्याची शक्यता जास्त असते, म्हणून फिशची एक साईड पूर्णपणे होऊ द्या आणि मग त्याच्यानंतरच दुसरी साईड आपल्याला फ्राय करायला घ्यायची आहे। आता फिशची एक साईड पूर्णपणे फ्राय होण्यासाठी 2 ते 3 मिनिटे लागतात आणि हे टाईमसुद्धा फिशच्या तुमच्या साईजवरती डिपेंड असतो, पण तरीसुद्धा साधारणतः एक साईड होण्यासाठी 2 ते 3 मिनिटाचाच अवधी लागतो। तर या पद्धतीने आपल्याला एक साईड आपली फिशची झालेली आहे। आता मी याला पलटी करून घेते आहे आणि दुसरी साईड आपल्याला छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। बघा किती छान असा कलर त्याला आलेला आहे आणि खूप क्रिस्पी असे झालेले आहेत। आपला बांगडा फ्राय तयार झालेला आहे। चला सर्व करूया। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।